नमस्कार मंडळी. तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. सकाळी मस्त अशी देवाची पूजा करून घेतली. तर आज महादेवाला वाहायची होती तिळाची मूठ. आता तिळ जर आणून ठेवले होते, पण ऐन टायमिंगला ते काही मला सापडले नाहीत. बराच शोधाशोध केल्यानंतर ते सापडले आणि ते देवाला वाहून घेतले. तर आता बनवायची होती खिचडी. गोड संपलं होतं म्हणून म्हटलं चला शेंगा थोड्या फोडून घेऊया. आता ही पूजा दाखवायचं कारण असं की ते बघा ताटात तुम्हाला अजिबात काही दिसत नाही. याचं कारण म्हणजे ही मुलगी आजकाल एवढी पूजा करायला लागली ना की ताटात ना साखर वगैरे अजिबात काही ठेवत नाही. आता ते झाल्यानंतर हे गहू काल ही उन्हाला लावले होते आणि आजही लावलेत, तर थोडे खराब झाले होते. त्याच्यामुळे म्हटलं 2-3 दिवस उन्हाला लावूया. आणि संध्याकाळच्या टायमिंगला निघालो आता मंदिरात. आता संध्याकाळी जाण्याचं कारण असं की दिवसभर एवढं कडक ऊन लागतंय ना की अजिबात बाहेर निघायचं मनच होत नाही. तर आता फायनली मंदिरात निघालो होतो आम्ही. हे मंदिर ना खूप लांब होतं, त्याच्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा करत आम्ही मंदिरात पोचलो. आता पहिल्यांदाच मंदिरात येतोय, त्याच्यामुळं आम्हाला काही इथलं माहीत नव्हतं. आणि येताना समोर भोलेबाबांची मूर्ती दिसली आणि ती खरंच मूर्ती लक्ष वेधून घेणारी होती. मन प्रसन्न होऊन गेलं. तर इकडेच मंदिरात ना यांचा अभिषेक चालू होता, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो. आता इकडे यांची पूजा चालू होती. आम्हीही पूजेला उभं राहिलो. आता त्यांचं झाल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि पूजेला सुरुवात केली. तर छान प्रकारे आमचीही पूजा झाली. आणि त्याच्यानंतर आता बराच वेळ झाला होता, तर घरी जायला निघालो. तर हा फायनली मंदिराचा लुक बघून घ्या. खरंच खूप लक्ष वेधून घेणारा होता. चला तर आजच्यासाठी एवढंच. बाय.